संग्रामपूर तहसीलदार यांच्या कार्यालयासमोर आज काथरगाव पिपरी या गावाचे शेकडो नागरिक आलेले आहेत। विविध मागण्यांचे निवेदन त्यांनी आज तहसीलदारांना दिलं आहे। आता जवळपास 11:15 वाजेची वेळ झालेली आहे, पण संग्रामपूरचे तहसीलदार आज रोजी कार्यालयात आलेले नाहीत। निवासी तहसीलदारांना शेवटी या आंदोलकांनी निवेदन दिलं। काय सांगता येईल आपल्याला या निवेदनाबाबतीत? एवढी भयानक परिस्थिती आहे, शेतकऱ्यांचा ऑलरेडी दिवाळ निघालेला आहे। एकीकडून निवडणुकीच्या आधी या सरकारने कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं, ते सुद्धा आश्वासन अद्यापर्यंत पूर्ण नाही। पीक विम्याच्या संदर्भात 23-24चा पीक विमा असेल तोही रखडलेला आहे, तोही पीक विमा नाही। त्यानंतर आणेवारी हे 53% माझ्या माहितीनुसार काढण्यात आलेली आहे। ते नेमकी कोणत्या बेसवर या शासनाने काढलेली आहे किंवा या प्रशासनाने काढलेली आहे हे आम्हाला अद्यापर्यंत समजलं नाही। येलो मोजॅकमुळे तसेच सोयाबीन हे पूर्ण गेलेले होते। कपाशीवर बोंडअळी सारखा खूप मोठा प्रादुर्भाव आहे आणि त्यामध्ये प्रशासन हे 53% आणेवारी काढते। म्हणजे नेमकं आम्हाला समजायला मार्ग नाही की 53% कोणत्या बेसवर आणेवारी काढलेली आहे। आणि मुख्यमंत्री महोदयांनी जे रब्बीसाठी 10,000 हेक्टरी 10,000 रुपये जाहीर केलेले आहे ते पण अद्यापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मिळाले नाही। आणि सर्वात महत्त्वाचा विषय आहे की शासन समृद्धी महामार्गासारखे रोड बनवत आहे आणि शेतकऱ्यांचा माल हा घरामध्येही सुद्धा येत नाही या रस्त्याअभावी। पानंद रस्त्याच्या माध्यमातून आम्ही या निवेदनामध्ये हे नमूद केलं आहे की पानंद रस्त्याच्या माध्यमातून प्रत्येकाचा शेतरस्ता हा खडीकरण झाला पाहिजे। या संदर्भात आज आम्ही निवेदन देण्याकरता शेकडो शेतकरी पिंपरी काथरगाव शिवारातील इथं जमले आहोत। या निवेदनाची जर दखल 15 दिवसाच्या आतमध्ये न झाल्यास सरपंचांच्या माध्यमातून आणि गावकऱ्यांच्या माध्यमातून एक तीव्र स्वरूपाचे आंदोलन आम्ही उभारणार आहोत। या ठिकाणी काथरगाव पिपरीच्या महिला सरपंच सुद्धा आहेत की ज्यांनी वेळोवेळी आपल्या गावाच्या आणि नागरिकांच्या मागणीसाठी विविध आंदोलन केले आहेत। मध्यंतरी पिण्याच्या पाण्याच्या टाकीवर चढून सुद्धा त्यांनी आपल्या गावातील नागरिकांना पाणी मिळावं, वेळेवर मिळावं याचे आंदोलन केलं आहे। त्यांनी या निवेदनामध्ये सुद्धा म्हटलं आहे की जर शासनाने आम्हाला परवानगी दिली नाही तर आम्हाला गांजा पेरण्याची परवानगी द्या। काय सांगता येईल? असं तर मी म्हणू शकेल ना, कारण अडाणी अंबानी सारख्या लोकांना जर सरकार टॅक्स माफ करत आहे, त्यांना जर प्रत्येक बाबतीत सहकार्य करत आहे, तर शेतकऱ्यांसाठी का नाही? शेतकऱ्यांना पीक विमा नाही, शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही, शेतकऱ्यांना शेतमालाला भाव नाही, जो सोयाबीनचा भाव फरक आहे तो सुद्धा शेतकऱ्याला मिळालेला नाहीये। आणि जे रब्बीचे पैसे आहेत हेक्टर 10,000 रुपये शेतकऱ्यांना मंजूर केलेले आहेत, ते त्यापासून संग्रामपूर तालुका वगळण्यात आलेला आहे। तर का वगळण्यात आलेला आहे? तर ते पैसे सर्व शेतकऱ्यांना हे ताबडतोब मिळावे। तर मग शेतकरी हा हवालदिल झालेला आहे, त्याला जर कुठलंच मदत मिळत नसेल आणि जर त्याच्या शेतमालाला भाव मिळत नसेल तर मग गांजा पिकाला परवानगी दिली तर मग त्यात काय वाव ठरणार आहे? जर गांजा पेरला, जर पीक आला आणि जर तो माल विकला तर त्यापासून शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळणार आहे, त्याची आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे। आपण एकीकडे म्हणतो भारत कृषी प्रधान देश आहे, पण आपण शेतकऱ्यांसाठी काय करत आहे? आपण उद्योगपत्यांसाठी आणि मोठमोठे जे उद्योगपती आहेत त्यांच्यासाठी मोठमोठ्या योजना करतो, टॅक्स माफ करतो आणि त्यांना जे औद्योगिकरण करण्यासाठी त्याच्यावर भर देतो, पण शेतकऱ्यांसाठी आपण काहीच करत नाहीये। खरं तर शेतकऱ्यांसाठी आपण काही ना काही करायला पाहिजे, शासनाने करायला पाहिजे। जी वीज आहे ते सुद्धा आपण रात्रीची देतो, दिवसा देत नाही। हे जर शेतकऱ्यांच्या जीवाला फार मोठा धोका आहे, याबद्दल कोणीच विचार करत नाही। आम्ही आज इथं तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो असताना इथं तहसीलदार साहेब हजर नाही आहेत आणि मी त्यांना कॉल केला पण ते कॉल सुद्धा रिसीव्ह करत नाही आहे। जर अशी एखाद्या वेळेस अडचण आली किंवा परिस्थिती उद्भवली की एखादा कॉल करायचा, पण तहसीलदार साहेबांना असं काय म्हणजे युग आहे त्यांचा की ते माझा कॉल अजिबात रिसीव्ह करत नाही। ते मी मागच्या वेळेस सुद्धा ते जे टाकीवर चढून आंदोलन केलं आणि जे भूमिगत आंदोलन केलं तर तेव्हा मला तहसीलदार साहेब म्हणत तुम्ही क्रेडिट घेण्यासाठी काम करता आणि माझ्याशी त्यांनी असं थोडंसं बोलले। पण मग जर मी क्रेडिट घेण्यासाठी काम करत असे, हे शेतकऱ्यांना जी मदत मिळते किंवा माझ्या गावकऱ्यांना जी मदत मिळते ती माझ्या एकटीच्या खिशात येत नाही, ही सगळ्यांसाठी करते, मी सगळ्यांचं भलं करण्यासाठी करते, मग क्रेडिट कुठलं घेणार? एकंदरीत विचार करता संग्रामपूर तालुक्यातील शेतकरी हा संतप्त झालेला आहे। शासनाचं तुघलकी धोरण आणि त्यावर असणारी ही मलमपट्टी ही खऱ्या अर्थानं अपुरी पडते आहे। त्यामुळे एकंदरीत तालुक्यातील या संतप्त शेतकऱ्यांचा विचार हा शासनाने प्रशासनाने करावा, महसूल अधिकारी करावा अशीच मागणी आंदोलनकर्त्याची आहे। कॅमेरामॅन नितीन ढगेसह प्रल्हाद दातार, साक्षीदार न्यूज, संग्रामपूर।